नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस बघा त्यातला टाइप आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन इन्व्हर्टेड टी सेक्शन. इन्व्हर्टेड टी सेक्शन म्हणजे उलटा टी. बघा कॅल्क्युलेट आय एक्स एक्स. बघा तुम्हाला एक्स ऍक्सिस फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे ऑफ द इन्व्हर्टेड टी सेक्शन. बघा नंबरिंग आपण करू. इथे मला 1 नंबर आणि ही जी खालची जी काही बॉटमची तुम्हाला फ्लेंज दिली त्याला आपण 2 नंबर म्हणूया. बघा इथं एरिया 1 काढून घ्या. एरिया 1 इज इक्वल टू 10 into 350. बघा लेंथ इंटू ब्रेथ. बघा 10 into 350 म्हणजे याचा होणार आहे 3500 लक्षात मिलीमीटर स्क्वेअर. त्यानंतर इथे लक्षात घ्या A2. बघा तिथं फ्लेंज मध्ये 200 इथे सुद्धा लेंथ इंटू ब्रेथ 200 into 12. बघा 12 into 2 24 वरचे 2 0 मिलीमीटर स्क्वेअर. बघा त्यानंतर तुम्हाला लागणार आहे y1. बघा हा 12 प्लस 350 डिवाइड बाय 2. बघा इथं 12 प्लस 350 डिवाइड बाय 2. बघा 12 प्लस 350 डिवाइड बाय 2. बघा याचा आन्सर जे आहे 187 मिलीमीटर. त्यानंतर y2 मध्ये लक्षात घ्या 12 डिवाइड बाय 2 म्हणजे 6 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण एरिया 1 एरिया 2 y1 आणि y2 आपण इथे फाइंड आउट केला. बघा इथे y बार इज इक्वल टू a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय एरिया 1 प्लस एरिया 2. बघा एरिया 1 3500 इंटू बघा y1 187 प्लस एरिया 2 2400 इंटू y2 6 डिवाइड बाय टोटल एरिया a1 प्लस a2 म्हणजे 3500 प्लस 2400. बघा अशा पद्धतीने आपण y बार फाइंड आउट करू. बघा 3500 into 187 plus 2400 into 6 divided by 3500 plus 2400. बघा y बार जो आहे तो आहे 113.37 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण हा y बार इथे फाइंड आउट केलेला आहे. बघा त्यानंतर तुम्हाला काढायचा असतो h1. बघा इथे आता y बार आणि y1 मध्ये बघूया आपण. y1 जो आहे तो आहे 187 आणि ते आहे 113.37. बघा म्हणजे मोठा नंबर 187 आहे म्हणून h1 काढताना आपण y1 मायनस y बार करू. बघा y1 ची व्हॅल्यू 187 मायनस 113.37. बघा 187 मायनस 113.37. बघा अशा पद्धतीने हा 73.63 मिलीमीटर. बघा हा h1 आपण फाइंड आउट केला. बघा त्यानंतर आपल्याला h2 फाइंड आउट करायचा आहे. h2 मध्ये लक्षात घ्या h2 काढताना परत आता y2 आणि y बार बघायचा आहे. y2 आपल्याकडे 6 आहे आणि y बार आपल्याकडे 113 आहे म्हणजे मोठा नंबर हा आहे म्हणून आपण y बार अगोदर घेऊ. y बार मायनस y2. बघा y बार ची व्हॅल्यू 113.37 मायनस y2 आपल्याकडे आहे 6. बघा इथे 113.37 मायनस 6 म्हणजे h2 107.37 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण h1 आणि h2 इथं फाइंड आउट केलेलं आहे. बघा आलेले व्हॅल्यू जे आहे ते आपण इथे साइडला लिहून घेऊ कारण त्या व्हॅल्यू आपल्याला नंतर लागणार आहे. बघा h1 ची जी काही व्हॅल्यू आहे ती आहे 73.63 मिलीमीटर आणि h2 आपल्याकडे आहे 107.37. लक्षात अशा पद्धतीने आपण h1 आणि h2 फाइंड आउट केला.
पुढे लक्षात घ्या आपल्याला Ixx1 प्लस Ixx2 हे दोघं फाइंड आउट करायचे आणि दोघांची ऍडिशन करून आपण Ixx हा फाइंड आउट करणार आहोत. बघा त्यांची व्हॅल्यू बघा आता इथे Ixx बघा Ixx इज इक्वल टू बोर्ड थोडासा क्लीन करून घेऊ. बघा इथे Ixx इज इक्वल टू Ixx1 प्लस Ixx2 आलं लक्षात. बघा त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय Ixx1. बघा इथे Ixx1 मध्ये Ig1 प्लस A1 H1 स्क्वेअर. बघा Ig1 मध्ये बघायला गेलं तर BD क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A1 H1 स्क्वेअर. बघा पहिल्या फिगर मध्ये B म्हणजे विड्थ बघा आपल्याकडे आहे 10 त्याला इनटू D आपल्याकडे आहे 350 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया 1 बघा एरिया 1 आपल्याकडे आहे 3500 इनटू H1 बघा 73.63 स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप केल्या. कॅल्क्युलेशन करा 10 इंटू 350 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 3500 इंटू 73.63 स्क्वेअर. बघा याचा आन्सर जे आपल्याकडे आहे Ixx1 इज इक्वल टू 54.70 इंटू 10⁻⁶ मिलीमीटर रेज टू 4. बघा अशा पद्धतीने आपण हा Ixx1 फाइंड आउट केला. त्यानंतर बघा Ixx2 इज इक्वल टू बघा इथे Ig2 प्लस A2 H2 स्क्वेअर. इथे व्हॅल्यू बघा BD क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 H2 स्क्वेअर. बघा इथे याचा B फ्लेंज मध्ये बघायला गेला तर B जो आहे विड्थ जे आहे ते आहे 200 इनटू डेप्थ बघा याची आहे 12 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 मध्ये बघा इथं 2400 इनटू H2 107.37 स्क्वेअर. बघा H2 मध्ये बघा कॅल्क्युलेशन 200 इंटू 12 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 2400 इंटू 107.37 स्क्वेअर. बघा याचं कॅल्क्युलेशन याचं फायनल आन्सर आहे Ixx2 चा 27.697 इंटू 10⁻⁶ मिलीमीटर रेज टू 4. बघा म्हणजे आपण Ixx फाइंड आउट करणार आहोत. Ixx म्हणजे Ixx1 प्लस Ixx2. बघा Ixx1 ची व्हॅल्यू 54.70 इंटू 10⁻⁶ प्लस 27.697 इंटू 10⁻⁶. बघा 54.70 प्लस 27.697. बघा याचा फायनल आन्सर जे आहे 82.397 इंटू 10⁻⁶ मिलीमीटर रेज टू 4. बघा अशा पद्धतीने आपण इन्व्हर्टेड T त्याचा आपण Ixx हा आपण फाइंड आउट केलेला आहे.